वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर आज नेहमीप्रमाणेच दिवस सुरू झाला आहे. स्वरांश पण स्कूलला गेलेला आहे, माझी पण सगळी कामं छान आवरली आहे आणि राहुल पण गेला आहे क्रिकेट खेळायला. तो माझ्याकडे आता थोडासा माझा मी टाईम आहे, फ्री टाईम आहे आणि भरपूरचे टू डू लिस्ट आहे, ती पण पेंडिंग आहे. तर मला आता कंप्लीट करायची आहे ती. आणि तर तुम्ही बघू शकता इकडं. तर असं सगळं असं प्रिपरेशन झालं आहे. दूध गरम करून झालं आहे, भाजी रेडी आहे. वांग्याची भाजी केली आहे मी आज आणि थोडीशी कढी आहे याच्यामध्ये. आणि नंतर इकडे स्वरांशला मी टिफिनसाठी गवारची भाजी बनवली होती, ती पण थोडी उरली आहे. चपात्या पण रेडी झाल्या आहे. आणि आता माझं टास्क आहे हे क्लीन करायचं. बघा, हे जर किती पण रोज क्लीन केलं तरी इथे असेच हाल असतात. हे रोज क्लीन करायला लागतं. चला तर मग मी आता हे क्लीन करते सगळं आणि तुम्हाला पुन्हा भेटते. तर बघू आजच्या दिवसात काय काय घडतंय ते. ओके, चला आता तर क्लिनिंग पण करून झाली आहे सगळी छान व्यवस्थित. आणि आता मला करायचं आहे ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्टसाठी मी आहे ही शिळी खिचडी, खानदेश स्पेशल शिळी खिचडी. आणि याची टेस्ट खूप मस्त लागते. जर तुम्हाला पण ही खिचडी आवडते तर मला नक्की सांगा. आणि इथे मी काल थोडासा रवा होता, तो मी भाजून ठेवला आहे, प्रिपेअर करून ठेवला आहे तेलात भाजून. म्हणजे याच्याने काय होतं, याला जाळं पण लागत नाही आणि काही आळ्या वगैरे असतात तर ते पण याच्यामध्ये पडत नाही. म्हणून मी भाजून एका एअरटाईट कंटेनरमध्ये याला ठेवून देणार आहे. म्हणजे जसं आपल्याला जर रवा करायचा असेल किंवा उपमा करायचा असेल किंवा शिरा बनवायचा असेल तर आपण डायरेक्टली भाजलेला रवा घेऊ शकतो आणि आपला तेवढा वेळ पण वाचतो. म्हणून ते प्रिपेअर करून ठेवलं आहे, ते पण ठेवते. आणि आता करते ब्रेकफास्ट आणि नंतर करायचं आहे ऑफिससाठी लॉग इन. तर मग ते करते. चला तर आता स्वरांश पण स्कूलमधून येऊन गेला आहे, त्याला द्यायचं आहे आता मला जेवण. आणि आहे हा, चला इकडं ताट वाढून ठेवलं आहे तुमचं किचन ओट्यावर, तर ते घेऊन घ्या. ताट वाढून ठेवलं आहे म्हटलं, इकडं किचन ओट्यावर ताट वाढून ठेवलं आहे, ते घे. नको तसं करू. आता याला जेवण दिलं आहे, माझं पण जेवण झालं आहे छान. थोडंसं वॉक घेऊन आली आहे मी पण. आता बघू पुढच्या तयारीला लागते आता. चला, हां कोणती भाजी म्हटलं? वांग्याची भाजी आहे. शाबाश शाबाश, कार्यक्रम केला आहे यांनी. आता इथे सांडून टाकली भाजी. शी भाजी म्हणे कोणती भाजी. आता रोज रोज यांना कोणत्या भाज्या करून द्यायच्या खायला? रोज रोज यांना कोणत्या भाज्या करायच्या खायला? ही भाजी नको, ती भाजी नको, रोजचाच प्रश्न आहे. इथं सांडून टाकली भाजी. एक काम वाढून दिलं. तर कामं कमी करत नाही, पण कामं नुसतं वाढवायचे असतात बस, बाकी काय करत नाही. काय हसतोय तिथं बसून? हां, किती वेळा सांगितलं ताट नीट धरायचं, नीट बसायचं. हां, काय नाही, कामं कमी करण्याच्या जेव्हा कामं वाढवून ठेवतात फक्त बस, है ना? काय किती पॅनकेक खाणार आहे आता? कालच खाल्ले पॅनकेक. हां 4 पॅनकेक. ठीक आहे, बघू रात्रीचं रात्री काय असेल ते. आता जे दिलंय ते फिनिश करा पहिले. आजचं काय होमवर्कचा सीन, प्रॅक्टिस काय करायची आज? हां काहीच नाही. कशाला करायचं? उद्याचं मॉक टेस्टची प्रॅक्टिस करायची आहे. चला आता याला करते मी सेटल डाऊन. भरपूर साऱ्या गोष्टी कामं वाढवून ठेवले आता याने माझे, ते आवरते. तर अशा प्रकारे याने जे दुपारी काम वाढवून ठेवलं होतं त्याच्यामुळे मला परत सगळं स्वच्छ करावं लागलं, परत सगळं साफ करावं लागलं. ते कामावरून झालं. आता झाली संध्याकाळ, याचा झाला आहे डिनरचा टाईम. डिनर करतो आहे आणि ते झाल्यानंतर आता घ्यायचा आहे त्याचा अभ्यास, कारण आता एक्झाम स्टार्ट होणार आहे. उद्या पण टेक्स्ट आहे. तर तर हे बघा असं असतं एक्झामच्या पिरियड्समध्ये. तर चला करायचं आहे आता, घ्यायचं आहे याचं रिव्हिजन. चला तर मग याचा घेते मी होमवर्क आता आणि भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.